पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज काय स्पेशल, तर आज आहे आपली साधी आणि सोपी रेसिपी मस्त असे छोलेची भाजी। तर बघा खूप टेस्टी लागते या पद्धतीने बनवल्यानंतर। तर बघा ह्याला मी रात्रभर भिजवून घेतलेलं आहे आणि आता सकाळी स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेतलेलं आहे आणि आता मी ह्याला गरम पाण्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे। जर तुमच्याकडे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ह्याला शिट्टी 1-2 शिट्टीमध्ये ह्याला शिट्टी देऊन घेऊ शकता। तर बघा या पद्धतीने मी याला शिजवून घेत आहे। तर बघा मऊ असे लवकर शिजतात। तर त्यासाठी आता बघूया आपण पुढील साहित्य यासाठी लागणार। तर यासाठी मी घेतलेला आहे कांदा, कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं। नंतर घेतलेला आहे टोमॅटो, मॅगी मसाला टाका, खूप म्हणजे खूप टेस्टी लागते ही भाजी। नंतर घेतलेली आहे थोडी हळद, आपला घरचा मसाला आणि कसुरी मेथी आणि मीठ। तर चला बघूया आपण एवढ्या साहित्यामध्ये छोले मसाला। तर खूप छान आणि टेस्टी लागतो, एकदा नक्की बनवून बघा आणि तुमची पद्धत कशी आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा। तर चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर बघा या ठिकाणी मी आता हे छोले आपले व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत। त्यामध्ये मी थोडं पाणीही ठेवलेलं आहे, पूर्ण सुक्क असं छोले मी करत नाही। तर बघा त्यामध्ये मी थोडं गरम पाणी असं त्यामधलंच ठेवलेलं आहे। त्यामुळे शिजायला घालतानाच आपण थोडं पाणी एक्स्ट्रा ठेवायचं, म्हणजे आपल्यामध्ये त्या छोलेमध्ये पाणी राहतं शिल्लक। तर बघा आता पहिल्यांदा मी कांदा भाजून घेत आहे व्यवस्थित। कांद्याचं प्रमाण छोलेच्या भाजीला जास्तच ठेवायचं, कांदा जास्त असेल तरच ही भाजी खूप टेस्टी लागते। तर बघा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। नंतर टोमॅटो टाकायचा आहे, टोमॅटो हे लालसर होईल, दोन्हीही एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जर कोणी ताई नवीन असतील आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। आणि बघा मी कांदा आणि टोमॅटो लवकर भाजण्यासाठी मी त्यामध्ये मीठ टाकत आहे। मीठ, कांदा आणि टोमॅटो लवकर भाजण्यासाठी ना मीठ यामध्ये टाकायचं, त्यामध्ये लवकर पाणी शोषून घेतं आणि कांदा टोमॅटो पटकन भाजायला मदत होते। त्यामुळे मीठ टाकायचं, कोणतीही भाजी बनवताना कांदा आणि टोमॅटो यामध्येच मीठ टाकायचं। तर बघा मी आता घेतलेलं आहे आपलं घरचं नेहमीचं तिखट, थोडी हळद टाकत आहे असं आता मी। आणि आता आपला टाकायचा आहे फेवरेट मॅगी मसाला। मॅगी मसाल्याने खूप भारी ह्या छोले मसाल्याला टेस्ट येते। तर एकदा नक्की ही मॅगी मसाला टाकून तुम्ही वापरा आणि जर वापरत असाल तरीही तुम्ही मला कमेंट करून सांगा। ती खूप टेस्टी ही भाजी लागते मॅगी मसाल्याने। मुलं सुद्धा खूप आवडीने खातात ही भाजी मॅगी मसाल्यामुळे। तर बघा हा एकत्र व्यवस्थित आपल्याला आता मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। तर बघा आता आपल्याला ते आपण शिजवून घेतलेले छोले यामध्ये टाकायचे आहेत। तर बघा किती सोपी पद्धत आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी ही छोले मसाला लागतो आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने। आता आपण ह्याला 10 ते 15 मिनिट अजून एकदा शिजवून घेणार आहे। तर आता आपण झाकण टाकून 5 ते 10 मिनिटांसाठी याला शिजवून घेऊया भाजीला। तर बघा किती छान असं ही आपली भाजी आता तयार झालेली आहे खाण्यासाठी। तर एकदा नक्की ट्राय करा आणि ही आपली सोपी पद्धत कशी वाटली तुम्हाला या रेसिपीची नक्की मला कमेंट करून सांगा। तर बघा आता ही भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार झालेली आहे।
खूप सोपी पद्धत आहे, एकदा नक्की ट्राय करा. आणि नंतर मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. तुमची पद्धत नक्की मला शेअर करा, तुमच्याही पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न करेन. तर बघा आपली ही आजची रेसिपी छान अशी तयार झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशीच एक पुढील रेसिपी घेऊन.